सध्या सगळ्यांच्याच घरी आखाड बनवला जातो आहे आणि यासाठी गोडपुरी तिखटपुरी प्रत्येकाच्या घरात बनवली जाते. त्यानंतर गव्हाच्या कापड्या बनवल्या जातात. तर मैत्रिणींनो, मागचा व्हिडिओ आपण गोडपुरीचा बघितला आणि आज आपण तिखट मिठाच्या पुऱ्या बनवणार आहोत. अगदी मस्त टम्म फुगलेल्या, खायला खमंग छान फुगलेल्या, खुसखुशीत आणि 15 दिवस तर आरामात टिकणाऱ्या याला तुम्ही मसाला पुरी असं देखील म्हणू शकता. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच नक्की आवडतील. नमस्कार, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण अगदी मस्त सोप्या पद्धतीने ह्या तिखट मिठाच्या पुऱ्या बनवणार आहोत. तर जास्ती वेळ न घालता आता आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया. तर यासाठी इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण अर्धी वाटी जाड रवा घालून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये भरपूर असे पांढरे तीळ घालायचे आहेत. पावसाळ्याचा सीझन आहे आणि तीळ आपल्या शरीराला उष्णता आणि स्निग्धता देण्याचं काम करतात, त्यामुळे आवर्जून घालायचे. आता यामध्ये थोडीशी हळद घालायची. त्यानंतर लाल मिरची पावडर घालायचं. तिखटाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपण यामध्ये बाकीचे जिन्नस देखील घालून घेणार आहोत आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचं मोहन न घालता ह्या खमंग खुसखुशीत पुऱ्या बनवायच्या आहेत. आता यामध्ये 2 चमचे धण्याची पावडर घातलेली आहे. मसाल्यांचं प्रमाण देखील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत आणि ह्या पुऱ्या बनवताना आपण याला थोडासा ट्विस्ट दिलेला आहे. तर याआधी तुम्ही ह्या पद्धतीने पुऱ्या बनवल्या आहेत का, किंवा तुम्हाला बनवण्याची आता व्हिडिओ बघून इच्छा होती आहे की नाही, कमेंट करून नक्की सांगा. थोडासा ओवा घ्यायचा आणि तो क्रश करून यामध्ये घालून घ्यायचा. तर यामध्ये सगळे जिन्नस आपण इथे घालून घेतलेले आहेत. आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आज आपण इथे पाण्याचा वापर न करता ह्या पुऱ्या बनवणार आहोत. तेलाचं मोहन देखील नाही आणि पाणी देखील नाही. मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने पुऱ्या जर बनवल्या तर अजिबात खराब होत नाही. कसुरी मेथी देखील चवीपुरती यामध्ये घालून घ्यायची आहे. आता जवळपास सगळे जिन्नस आपण घालून घेतलेत. हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला देखील प्रश्न पडलाच असेल की पाणी घालायचं नाही, तेलाचं मोहन घालायचं नाही, मग या पुऱ्या छान कशा होणार? मैत्रिणींनो, नक्कीच होणार. तर आता यामध्ये मी 1 मोठा चमचा साधारणपणे दही घालून घेतलेला आहे आणि मला थोडं कमी वाटलं म्हणून परत अर्धा चमचा यामध्ये दही ॲड केलेलं आहे. आता दही ह्या पिठामध्ये व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या दह्यामुळे ह्या पुऱ्याला छान आंबटपणा येतो आणि ह्या खायला खूप मस्त लागतात, चटपटीत लागतात आणि टेस्ट म्हणाल तर अगदी अप्रतिम. आणि त्यानंतर मी इथे एका फुलपात्रामध्ये दूध घेतलेलं आहे. आवश्यकतेनुसार यामध्ये दूध घालून याचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे. तर इथे आपण पाणी न वापरता दही आणि दुधाचा वापर करणार आहोत. ह्यामुळे ह्या पुऱ्या हेल्दी तर होतील, खायला देखील अगदी मस्त भन्नाट लागतील. दुसरी अजून एक गोष्ट, तर ह्या पुऱ्या फक्त आषाढ महिन्यामध्ये न करता तुम्हाला जर कुठे बाहेरगावी प्रवास करायचा असेल किंवा कुठे पिकनिकला वगैरे तुम्ही जाणार असाल, तुमच्या मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये अगदी कशासाठीही ह्या पुऱ्या तुम्ही बनवू शकता. आता हे व्यवस्थित छान असं घट्टसर मळून घ्यायचं आहे. आता यावर थोडंसं तेल घालायचं आणि याचा छान गोळा मळून घ्यायचा. 10 मिनटानंतर रेस्ट करायला ठेवून मी यातला छोटा गोळा काढून घेतलेला आहे आणि आता आपण याची जाडसर अशी पोळी लाटून घेणार आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण गोड पुऱ्या कशा बनवायच्या याची रेसिपी पाहिली होती आणि आज आपण तिखट पुऱ्या कशा बनवायच्या ते बघत आहोत. तर आता मी इथे पोळी लाटून घेतलेली आहे. आता एक वाटी किंवा ग्लास घ्यायचा आणि छान असं याला गोलाकार बनवून घ्यायचं आहे, किंवा एखाद्या डब्याचं झाकण देखील तुम्ही घेऊ शकता. तर ह्या पद्धतीने इथे मी छान अशा पुऱ्या बनवून घेतलेल्या आहे आणि दुसरीकडे मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम करायचं आणि त्यानंतर यामध्ये 1 बाय 1 एक पुरी सोडायची आणि मस्त छान टम्म फुगेपर्यंत तळून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, पुऱ्या बनवण्या इतक्या पुऱ्या तळणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. त्या देखील व्यवस्थित तळल्या गेल्या पाहिजे. हाय फ्लेमवर ह्या पुऱ्या अजिबात तळायच्या नाही आहेत.
तर त्या आपल्याला लो टू मीडियम हीटवर तळायच्या. ह्यामुळे पुरी छान मस्त गुबगुबीत फुगते, खायला खमंग खुसखुशीत लागते आणि 15 दिवस आरामात टिकते. त्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीने नक्कीच ह्या पुऱ्या बनवून बघा. कशा वाटतात ते कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. माझ्या चॅनलवर तुम्हाला जर एखादी नवीन रेसिपी बघण्याची इच्छा असेल तर ते देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता हे देखील कमेंट करून नक्की सांगा. तर मैत्रिणींनो, अगदी झटपट कमी साहित्यामध्ये ह्या टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवून तयार झाल्यात की नाही बघा. रेसिपी तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. भेटूया अशाच एका छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.